आज आपण इथं टोमॅटो भाताची रेसिपी बघणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथं गॅसवरती कुकर गरम करून घेतला आहे. त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घेते आहे. त्यामध्येच मी इथं 2 चमचे तूपही घालून घेते आहे. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तमालपत्र, मोहरी, जिरी घालून फोडणी करून घेतली. आता त्याच्यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालून लाल होईपर्यंत परतून घेतला आहे. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालून 1 ते 2 मिनिट परतून घेतली. नंतर त्याच्यामध्ये मी 6 टोमॅटोची प्युरे करून घेतली होती, ती घालून घेतली. प्युरे 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची. 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी हातावरती कुस्करून आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे मी. मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला 1 वाटी तांदूळ घालून घेते मी. तांदूळ घालून आपण 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं परतून घेणार आहे. मी इथं जिरा कोलम तांदूळ वापरला आहे. तुम्ही तुम्हाला हवा तो तांदूळ इथं वापरू शकता. 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 बटाटा मी साल काढून चिरून घेतला होता, तो घालून घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता याच्यामध्ये. सगळ्यात शेवटी मी इथं कोथिंबीर घालून घेतली आहे. नंतर मिक्स करून घेतले आणि 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्याच्यासाठी मी इथं 4 वाटी पाणी घेतले. पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले आणि कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी काढून घेतली. 1 शिट्टी झाल्यानंतर मी इथं लो टू मिडियम गॅसवरती 10 मिनिट कुकर तसाच ठेवला होता. आता आपला कुकर थंड झाला आहे. कुकरचं झाकण उघडून बघितलं तर भात खूप छान असा झाला आहे आपला. व्यवस्थित सुट्टा असा भात झालेला आहे. जिरा कोलम तांदळाचा भात खूप छान असा होतो. तुम्ही नक्की करून बघा. आता हा भात मी इथं एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता आपला भात खूप छान असा झाला आहे. तुम्ही अशा पद्धतीने भात नक्की करून बघा. मुलांनाही खूप आवडतो. चवीलाही खूप छान असा लागतो हा भात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.